महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात विजेचा खेळखंडोबा। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त, तरी अजून जोरदार पाऊस सुरू झाला नाही। श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू असून वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे। महावितरणाने पावसाळ्यापूर्वी अनेक वेळा संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवून देखभाल व दुरुस्तीची कामे केली होती, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर देखभाल व दुरुस्तीची कामे करून सुद्धा पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे महावितरणाच्या विजेचा खेळखंडोबा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे। शहरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या भागांमध्ये वीज वाहक तारा तुटणे, कंडक्टर तुटणे यासारखे प्रकार घडत आहेत। 2 दिवसापूर्वी चौकर पाखाडी येथून दांडे परिसराकडे जाणाऱ्या भूमिगत उच्च दाबाच्या वीजवाहिन्या जळाल्यामुळे या ठिकाणचा वीज पुरवठा जवळजवळ 1.5 दिवस खंडित होता। 2 दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाने देखील दडी मारली आहे, त्यामुळे हवेमध्ये उष्म्याचे प्रमाण वाढलेले आहे। परंतु वारंवार खंडित होत असलेला वीज पुरवठा त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, कारण अनेकांचे इन्व्हर्टर बॅकअप देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे बंद पडत आहेत। महावितरणकडून बिले वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबवली जाते, तर आता नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज बिल भरणा वेळेवर न केल्यास वीज पुरवठा आपोआप बंद होतो। मात्र वसुलीसाठी एवढे सगळे पर्याय महावितरणाकडे उपलब्ध असताना ग्राहकांना मात्र सुरळीत वीज पुरवठा का पुरवला जात नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। श्रीवर्धन शहरातील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणची नारळीची आणि सुपारीची झाडे रस्त्यालगत असल्यामुळे त्याचे पान वायरवर पडल्यावर वीज पुरवठा खंडित होतो, परंतु ज्या वेळेला खूप वारा व पाऊस असतो त्याच वेळेला अशा घटना घडत असतात। तरी महावितरणाने आपला वीज पुरवठा सुरळीतपणे ग्राहकांना पुरवता येईल याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोई, श्रीवर्धन।